आणि आता बातम्या पाहूयात सविस्तर। मनोज जरांगे पाटील यांनी मराठा आरक्षणासाठी सरकारला दिलेला अल्टिमेटम 24 तारखेला संपतोय। दरम्यान त्यापूर्वीच मनोज जरांगे पाटील यांनी राज्य सरकारला एक नवा इशारा दिलाय। 24 तारखेच्या आत राज्य सरकारने मराठा समाजाला कुणबी प्रमाणपत्र देण्याची मागणी पुन्हा एकदा जरांगे पाटील यांनी केली, अन्यथा 25 ऑक्टोबरपासून पुन्हा उपोषण सुरू करणार असल्याचंही त्यांनी म्हटलंय। अन्न पाणी न घेण्याचा निर्णयही त्यांनी घेतलाय। तसंच आरक्षण मिळेपर्यंत सर्व पक्षातील राजकीय नेत्यांना गावात बंदी असल्याचंही त्यांनी नमूद केलं। मी माझ्या मराठा समाजाला न्याय मिळावा म्हणून, मराठा समाजाला आरक्षण मिळावं म्हणून 25 तारखेपासून आमरण उपोषण पुन्हा सुरू करणार आहे। त्या उपोषणात ना उपचार घेतले जाणार, ना वैद्यकीय कोणती सेवा घेतली जाणार, ना पाणी घेतलं जाणार, ना अन्न घेतलं जाणार। एकदम कठोर आमरण उपोषण, ते मराठा समाजाला न्याय मिळावं म्हणून 25 तारखेपासून सुरू केलं जाणार। एकाही महाराष्ट्रातल्या मराठा समाजाचा आरक्षणाचा प्रश्न सुटेपर्यंत आमच्या गावात कोणत्याही राजकीय नेत्याला येऊ दिलं जाणार नाही। आरक्षण घेऊनच गावात यायचं, नाहीतर आमच्या गावाचा शिवही तुम्हाला शिव देणार नाही। मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावरून पुन्हा एकदा मनोज जरांगे पाटील यांनी सरकारला अल्टिमेटम दिलाय। मात्र यानंतरही मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आरक्षणाच्या मुद्द्यावर भाष्य केलंय। सरकार आरक्षण देण्यासाठी कटिबद्ध असून कायद्याच्या चौकटीत बसणारं आणि टिकणारं आरक्षण देण्याकरता सर्वतोपरी प्रयत्न युद्धपातळीवर सुरू असल्याचं मुख्यमंत्र्यांनी म्हटलंय। आम्ही कुणाचीही दिशाभूल करत नाही। तसंच आरक्षणाच्या संदर्भात शिंदे समितीचं काम युद्धपातळीवर सुरू असून आम्ही कुणालाही खोटं आश्वासन दिलेलं नाही, असंही मुख्यमंत्र्यांनी नमूद केलं। दरम्यान मराठा बांधवांनी आत्महत्या करणं हे दुःखद असून कुणीही आत्महत्या करू नये, असं टोकाचं पाऊल उचलू नये असं आवाहन मुख्यमंत्र्यांनी केलंय। मराठा समाजातल्या माझ्या भावांनो, मी आपल्याला आवाहन आणि विनंती करतो की टोकाचं पाऊल उचलू नका, थोडा धीर धरा, थोडा वेळ द्या। ह्या सगळ्या गोष्टी होत आहेत आणि होतील। आणि त्याचबरोबर आपला मराठा समाजातल्या मुलांचा, तरुणांचा जीव इतका स्वस्त आहे का? आपल्या मागे आपल्या मुलाबाळांची, आपल्या परिवाराची ते थोडा विचार प्रत्येकाने केला पाहिजे। सुप्रीम कोर्टाच्या त्या चीफ जस्टिस साहेबांच्या समोर ज्या फॅक्ट्स आहेत, ज्या मागच्या वेळेस आपल्याला प्रेझेंट करता आल्या नाहीत, मराठा समाज मागास आहे हे अनेक वेळा आपण पाहिलेही आहे आणि त्याचे पुरावे देखील आहेत। या सगळ्या फॅक्ट्स ज्या आहेत या त्या सुप्रीम कोर्टाच्या समोर नक्की आपले तज्ज्ञ वकील प्रेझेंट करतील आणि त्यामधून मराठा समाजाला आरक्षण मिळण्यासाठी एक मोठी विंडो ओपन झालेली आहे आणि ही दिलासादायक बातमी आहे। EWSच्या आरक्षणामध्ये बहुतांश मराठा समाज, जसं SCBCचं रद्द झालं, कारण एकच आरक्षणाचा फायदा घेऊ शकतो माणूस, SCBC रद्द झाल्यानंतर त्या EWSमध्ये जवळपास मराठा समाजातले 8% 8.5% तरुण त्याच्यामध्ये सहभागी होत आहेत। ही चांगली बाब आहे। आणि त्याचबरोबर ज्या जाहिरात आहे, या जाहिरातीमध्ये मराठा समाजाला सरकार काय काय देत आहे, काय काय लाभ आहेत ते त्याच्यामध्ये दिलेले आहे। राष्ट्रवादी काँग्रेसच्या फुटीनंतर पवार काका पुतण्या दुसऱ्यांदा एकाच व्यासपीठावर आल्याचं पाहायला मिळालं। पण यावेळी सगळ्यात मोठा फरक म्हणजे दोघांनीही आवर्जून एकमेकांची नावं भाषणात घेतली, कारण निमित्तच होतं काहीशा कौटुंबिक सोहळ्याचं। भाजप सोबत गेल्यापासून अजित पवार हे शरद पवारांसोबत स्टेज शेअर करणं टाळतायत। पुण्यातला पंतप्रधान नरेंद्र मोदींसोबतचा कार्यक्रम सोडला तर पक्ष फुटल्यापासून दोघे एकदाही जाहीरपणे एकत्र आलेले नाहीत। यावेळी विद्या प्रतिष्ठानच्या शाळा उद्घाटनाचा कार्यक्रम असल्यानं अजित पवारांना तो टाळता आला नाही।
कारण शाळाच मुळात त्यांचे वडील अनंतराव पवार यांच्या नावानं सुरू होत होती. परिणामी रोहित पवार वगळता अख्खं पवार कुटुंब भिगवणमध्ये पुन्हा एकत्र आलं. राजकीय दृष्ट्या विभक्त झालेल्या पवार काका पुतण्यानं आवर्जून एकमेकांचा उल्लेख केला, तर सुप्रिया सुळेंनी अनंतराव पवारांच्या आठवणी जागवल्या. या प्रतिष्ठानचा आज देशभर लौकिक वाढलेला आहे. विद्यार्थ्यांच्या अंगी विज्ञानवादी विचार रुजवण्याचं काम ही संस्था करते. विद्यार्थ्यांना तणावमुक्त वातावरण आपल्याला कसं निर्माण करता येईल अशा प्रकारचा प्रयत्न आमचा सगळ्यांचा असतो. तिचं काम करायची आवश्यकता आहे, त्या दृष्टीने काळजी घेतली आणि या भागाच्या सगळ्या शेतीचं क्षेत्र असो, दुग्ध व्यवसाय असो, अन्य क्षेत्र असो, त्या क्षेत्राच्या सगळ्यांना एक प्रकारचं मार्गदर्शन हे करण्याच्या उद्देशाचं काम या ठिकाणी केलं जाईल. विद्याप्रतिष्ठानच्या वतीनं आज हे काम आपण सुरू करतो. मला कोणीही विचारायचं म्हणजे माझ्या आईला विचारायचं नाही की सुप्रियाला घेऊन जाऊ का नको जाऊ का काय. तात्सेप काका मला त्यांच्या मी 1.25 वर्षाची होते त्यांच्या मोटरसायकलवर विना हेल्मेटचं मला काठेच्या वाडीला घेऊन जायचे. परत किती वाजता येणार माहिती नाही, काय खाल्लं की नाही माहिती नाही, आणि सकाळी घेऊन जायचे आणि त्यांचं समाधान झाल्यावर संध्याकाळी ते घेऊन यायचे. स्टेजवर खरं तर आधी ठरल्याप्रमाणे पवार आणि अजित पवारांमध्ये फक्त प्रतिभा पवारांची खुर्ची लावली होती. पण अजित पवारांनी स्वतःची खुर्ची आई आशाताईला देऊन स्वतः सोफ्यावर बसले, तर सुप्रिया सुळेंनी खाली बसलेल्या रोहित पवारांच्या वडिलांना सन्मानानं स्टेजवर आणून बसवलं. पण या सगळ्या कार्यक्रमात पवार काका पुतण्यांनी संवाद तर सोडाच, साधी नजरानजरही केली नाही. इतकंच काय, कार्यक्रम संपताच अजित पवार स्टेजवरून निघूनही गेले. कौटुंबिक जबाबदारी म्हणून दोघे एकत्र आले खरे, पण त्यात राजकीय लवलेश दिसला नाही. काय संबंध? हा विद्याप्रतिष्ठानचा कार्यक्रम आहे, एक सामाजिक काम आहे. अशा किती संस्था आहेत जिथे सगळे एकामेकाबरोबर काम करतात. नेहरू सेंटर आहे, चव्हाण सेंटर आहे, रयत शिक्षण संस्था आहे, किती संस्था. आमची सामाजिक बांधिलकी आहे की नाही समाजाची काही? सगळं राजकारणाच्या छोट्या चौकटीतून बघू नका. बडा बडी सोच करो, दिल बडा रखो. पवार कुटुंब एक आलं, त्याप्रमाणे आज आम्ही सगळे कार्यकर्तेही एका व्यासपीठावर किंवा एका कार्यक्रमाला आलो. आम्हा कार्यकर्त्यांना पण त्याच्यात खूप मोठा आनंद आहे. राजकारणाच्या ठिकाणी, समाजकारणाच्या ठिकाणी, संस्थांचं काम संस्थांच्या ठिकाणी, आणि हेच पवार कुटुंबियांनी आम्हा कार्यकर्त्यांना पण शिकवलं. राजकीय दृष्ट्या बारामतीचं पवार कुटुंब दुभंगलं असलं तरी कौटुंबिक पातळीवर सगळे पवार आजही एकत्रच आहेत, हे पुन्हा एकदा अधोरेखित झालंय. आता याचा नेमका अर्थ काय घ्यायचा हे ज्याचं त्यानं ठरवावं. व्हिडिओ जर्नलिस्ट गणेशसह चंद्रकांत फुंदे आणि ब्युरो रिपोर्ट, न्यूज 18 लोकमत, पुणे. तिकडे चंद्रशेखर बावनकुळे यांनी कंत्राटी भरतीच्या मुद्द्यावरून शरद पवार यांच्यावर जोरदार टीका केली. दरम्यान बावनकुळे हे पक्षाच्या उमेदवारी तिकिटायोग्य सुद्धा नाहीत. त्यांनी बारामतीची चर्चा करण्याचं काहीच कारण नाही. त्यांना भाजपनं तिकीट नाकारलं, त्यामुळे त्यांच्याबद्दल काही बोलू नये अशा शेलक्या शब्दात शरद पवार यांनी बावनकुळे यांचा समाचार घेतला. काँग्रेस, उद्धव ठाकरे गट आणि शरद पवार गटांच्या नेत्यांना आणि स्वतः उद्धव ठाकरे यांनी महाराष्ट्राची माफी मागावी, महाराष्ट्राच्या युवकांची माफी मागावी, महाराष्ट्राच्या युवकांच्या परिवाराची नाक घासून माफी मागावी. एकंदर समाजात कितपत जनमानसात त्यांचं नक्की काय स्थान आहे मला माहिती. पण एकच उदाहरण सांगतो की आताचे पक्षाचे प्रमुख आहेत. मागची जेव्हा विधानसभेची निवडणूक आली तर त्यांच्या पक्षाने त्यांनी तिकीट दिलं नव्हतं. तिकीट द्यायला सुद्धा लायक नाही असा स्वतःचा पक्ष ज्या व्यक्तीच्याबद्दल बोलतो त्याच्यावर आपण काय भाष्य करायचं. तिकडे शरद पवार यांनी चंद्रशेखर बावनकुळे यांना दिलेल्या प्रत्युत्तरानंतर भाजपच्या नेत्यांनी शरद पवार यांच्यावर जोरदार टीकास्त्र सोडलाय. बावनकुळे आणि शरद पवार यांची तुलना होऊ शकत नाही. पवारांनी त्यांच्या पक्षाकडे लक्ष द्यावं असं पडळकर यांनी म्हटलंय. राधाकृष्ण विखे पाटील आणि प्रवीण दरेकर यांनी सुद्धा शरद पवार यांच्यावर हल्ला चढवलाय.
बघा पवारांचं आता काय राहिलेलं नाही, त्यामुळे त्या विषयावरती काय बोलणं मला काय उचित वाटत नाही. त्यांनी त्यांचा पक्षच आता संपलाय. बावनकुळेची चिंता करू नका. बावनकुळेंच्या नेतृत्वाखाली 106 आमदार राज्यामध्ये काम करतात, अनेक बहुसंख्य खासदार काम करतात, विधान परिषदेचे 26 आमदार काम करतात. त्यामुळे बावनकुळे आणि शरद पवारांची तुलना आज घडीला होत नाही. पण मराठा समाजाच्या आरक्षणाकरता त्यांनी कधी पुढाकार घेतलाय, कधी बैठक बोलावली, राज्याचा प्रमुख म्हणून त्या पदाचा काही उपयोग केला, केंद्रामध्ये मंत्री होते म्हणून त्यासाठी केंद्र सरकारवर ज्या सत्तेत तुम्ही होता 15 वर्ष, तिथं काही केंद्रीय नेतृत्वावर आपण दबाव आणला, मला एकही उदाहरण पाहायला मिळत नाही. मला वाटतं अगोदर आपली मराठा समाजाच्या आरक्षणाविषयी भूमिका तुम्ही स्पष्ट करा. बाकी बावनकुळे साहेबांचं काय व्हायचं आणि आमचं काय व्हायचं आम्ही नंतर बघू. मला वाटतं पवार साहेबांनी आमच्या पक्षाची किंबहुना बावनकुळे साहेबांची चिंता करू नये. अजितदादांसमवेत 90% पक्ष गेला त्याचा विचार करावा. छगन भुजबळ असतील, दिलीप वळसे पाटील असतील, यांच्यासारखे ज्येष्ठ साथीदार आपल्याला का सोडून गेले याचं आत्मपरीक्षण करा. आमच्या पक्षाची नेत्यांची नसती उठाठेव आपण करू नये. वळूयात पुढच्या काही बातम्यांकडे. सांगलीमध्ये धनगर समाजाचा दसरा मेळावा पार पडला. यात भाजपचे आमदार गोपीचंद पडळकर यांनी पुन्हा एकदा शरद पवार यांच्यावर हल्ला चढवला. धनगर यांच्या जागर यात्रेचा उल्लेख करत पडळकर यांनी पवारांवर नाव न घेता टीका केली. दरम्यान आरक्षणाची लढाई जिंकावी लागणार असून धनगरांना आरक्षण मिळणारच असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला. गेल्या 15 दिवसापूर्वी मी महाराष्ट्रामध्ये धनगरांची जागर यात्रा घोषित केली आणि तेव्हा लबाड लांडग्यांच्या पिलावळीने विष पेरायला सुरुवात केली. लबाड लांडगा कोण आहे तुम्हाला माहित आहे? ह्या पिलावळीने विष पेरायला सुरुवात केली की गोपीचंद पडळकर एका बाजूला धनगराच्या आरक्षणाची लढाई मुंबईच्या उच्च न्यायालयामध्ये सुरू आहे असं बोलतोय, तिथं प्रलंबित आहे असं बोलतोय, आणि दुसऱ्या बाजूला धनगरांची जागर यात्रा काढतोय. 2022ला आणि 2023ला सरकारच्या वतीनं पुन्हा 2 शपथपत्र धनगरांच्या बाजूने दिलेले आहेत. म्हणजे जी खरी परिस्थिती होती ती दिलेली आहे आणि त्यामुळं 1,00,000% निकाल हा आपल्या बाजूने लागेल. पण तरी सुद्धा मी म्हटलं की आपण एकाच विषयावरती अवलंबून राहायचं नाही. महाराष्ट्रातल्या धनगरांनी रस्त्यावरच्या लढाईला सुद्धा तयार राहिलं पाहिजे. तिकडे दसरा मेळाव्यासाठी ठाकरे गट तसंच शिवसेनेकडून सुद्धा जोरदार तयारी सुरू झाली आहे. अशा ठाकरे गटाकडून दसरा मेळाव्यासाठी 3रा टीझर जारी करण्यात आलाय. या टीझरच्या माध्यमातून सत्ताधाऱ्यांवर जोरदार निशाणा साधलाय. ठाकरे पक्षाचा दसरा मेळावा छत्रपती शिवाजी महाराज मैदानात होणार असून यासाठी पक्षाकडूनची तयारी वेगानं सुरू आहे. मर्द विकला जात नाही, मर्द गद्दारी करत नाही. दरम्यान शिवतीर्थावर होणाऱ्या उद्धव ठाकरे यांच्या दसरा मेळाव्याच्या पार्श्वभूमीवर अनिल देसाई यांनी शिवाजी पार्कात जाऊन पाहणी केली. लाखोंच्या संख्येनं कार्यकर्ते मेळाव्यासाठी येणार असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. मुंबई उच्च न्यायालयाने ज्या काही अटी शर्ती घालून दिलेल्या आहेत, ज्या मुंबई महानगरपालिकेने आम्हाला ज्या अटी शर्तींवर हे मैदान देतं, तर त्या सर्व अटी शर्तींचं पालन करून या संपूर्ण ग्राउंडमध्ये मग बॅरिकेडिंग असेल, पिचचा भाग सोडणं असेल आणि मग डी झोन सिक्युरिटीच्या पोलिसांच्या याच्याप्रमाणे या सगळ्या गोष्टींचं व्यवस्थित हे घेऊन आज इथे सगळी तयारी आपण पाहत आहे आणि ही तयारी करणं हा एक दसरा मेळाव्याचा एक भाग आहे. छत्रपती संभाजीनगरमध्ये ड्रग्सचा मोठा साठा जप्त करण्यात आला आहे. शहरातून सुमारे 500 कोटी रुपयांचं ड्रग्ज जप्त करण्यात आलं आहे. मुंबई, पुणे आणि गुजरातच्या जीएसटी विभागानं संयुक्तपणे ही मोठी कारवाई केली. शहरातील कांचनवाडीत जितेश कुमार पटेलसह आणखीन एकाला या कारवाई दरम्यान पोलिसांनी ताब्यात घेतलाय. दरम्यान जप्त केलेलं ड्रग्ज हे सुमारे 150 किलो असल्याचं कळतंय. या कारवाईच्या मुद्द्यावरून मात्र विरोधकांनी सरकारच्या समोर
किंवा सरकारच्या कामकाजावर अनेक प्रश्नचिन्ह उपस्थित केले. ड्रग्ज सोकावतोय, एखादं ड्रग्ज विकलं जायचं चोरून लपवून, ही बातमी व्हायची. आज ड्रग्जचे कारखाने आणि या कारखान्याचे जे आरोपी 9-9 महिने सरकारच्या आशीर्वादानं मस्तपैकी दवाखान्यात आराम करतात, सरकारच्या दवाखान्यामध्ये व्यवहार करतात, मैत्रिणींना भेटतात, त्याच्यावर गुलछर्रे उडवतात आणि पोलीस सुस्त आहे. ड्रग्जचा तस्कर ललित पाटील प्रकरणी एक मोठी कारवाई पुणे पोलिसांनी केली आहे. भूषण पाटीलला मेफेड्रोनचा फॉर्म्युला देणाऱ्या अरविंद लोहारे याला पुणे पोलिसांनी अटक केली आहे. लोहारेला 25 तारखेपर्यंत पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे. लोहारेनं अनेकांना मेफेड्रीन बनवण्याचं प्रशिक्षणही दिलं होतं. मेफेड्रीन कसं तयार करायचं हे शिकवण्यासाठी त्यानं 35 लाख रुपये घेतले होते असं कळतं. लोहारेवर नाशिक आणि इगतपुरीतल्या पोलीस स्थानकात यापूर्वीच गुन्हा दाखल आहे. आतापर्यंत या ड्रग्जच्या प्रकरणात एकूण 5 जणांना अटक करण्यात आली आहे. या बुलेटिनमध्ये इथेच थांबूयात. सर्व प्रकारच्या ताज्या अपडेटसाठी news18marathi.com या आमच्या वेबसाईटला लॉग ऑन करा. फेसबुक, ट्विटरवर आम्हाला फॉलो करा. आमच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा.